नमस्कार मंडळी, श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे सोमेश्वराच्या दर्शनाला। तर चला आपण पाहूया आणि दर्शन घेऊ। हे बघा, निसर्गाच्या सानिध्यात डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे सोमेश्वराचं स्थान खूप विलोभनीय असं दृश्य तुम्ही पाहताय। हिरवागार निसर्ग, बाहेर नंदीची मूर्ती आहे। मंदिराच्या बाजूला हे छोटं कुंड आहे। प्रत्येक शिवमंदिराच्या बाजूला असं पुष्करणी, छोट्या मोठ्या पुष्करणी आपल्याला पाहायला मिळतात। महाशिवरात्रीचा उत्सव येथे जोरात साजरा केला जातो। तसेच भजन कीर्तनाचा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतो। गावकरी मंडळींचा ह्याच्यात मोठा सहभाग असतो। श्रावण महिन्यात शिवलेल्या अमृताचं पूर्ण पठण केलं जातं। तसेच एखाद्या मधल्या वाराला महाभोग प्रसादाचंही इथे आयोजन केलेलं असतं श्रावण महिन्यात। गाभाऱ्यात पाणी असल्या कारणाने पॅन्ट फोल्ड करून घेतोय आणि गाभाऱ्यात करतोय। शंभो शिव शिव हर हर महादेव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शंभो शिव शिव हर हर महादेव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शिव शिव हर हर महादेव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कैलास राम शिवचंद्र प्रणीतमाकां पुरीधारी कारुण्य सिंधु भवदुःखहारी भुजगेन्द्र शंभो भजगुणधारी। शंभो शिव शिव हर हर महादेव। सोमेश्वर महाराज की जय, सोमेश्वर महाराज की जय, सोमेश्वर महाराज की जय। शंभो शिव शिव हर हर महादेव। बम बम भोले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे सोमेश्वर लिंग आहे। पावसाळा असल्या कारणाने इथे चौबाजूला गाभाऱ्यामध्ये पाणी आहे। पावसाळ्यात पूर्ण 4 महिने ही पिंड पाण्याशी व्यापलेली असते। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर